अवकाळी आणि गारपिटीचा मोठा फटका नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला बसलाय। या अवकाळी पावसामुळे तब्बल 7,000 हेक्टर पिकं मातीमोल झाली आहेत आणि 11,000 शेतकरी संकटात सापडलेत। जिल्ह्यातल्या 15 पैकी 8 तालुक्यामध्ये 76 गावांना या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसलाय। अगदी हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। आता अवकाळी पाऊस आणि गारपीटने इतका धुमाकूळ घातलेला आहे का हजारो हेक्टरवरील पिकं जे ते उद्ध्वस्त झालेली आहे। गहू, हरभरा याच्यासह इतर पिकांचं अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलेला आहे। किती नुकसान झालेलं आहे, काय नुकसान झालेलं आहे आणि कशामुळे झालेलं आहे हे आपण जाणून घेऊया। माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहे। काय म्हणाल, कशामुळे नुकसान झालं आणि किती नुकसान झालं आणि काय अपेक्षा आहे सरकारकडून? आपण बघितलं असेल की गेल्या 2 दिवसापासून जो अवकाळी पाऊस आलेला आहे झाला, त्यामध्ये कांदा पीक असेल, गहू असेल, हे आता कांदा पिकं जो कांद्याचा हंगाम आहे आणि गव्हाचाही हंगाम आहे. ही पिकं जी आहे काही काढणीला आलेली आहे, काही कापणीला आलेली आहे. आणि अशामध्ये जो शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे शेतकऱ्याचा पूर्ण खर्च झाला आणि जेव्हा ते पीक आपणच्या हाताशी येण्याची वेळ आली, तेव्हा या अवकाळी पावसाने पूर्ण धुमाकूळ घातला आणि ही पिकं जी आहे ही नुकसान झालं. पाण्याला पात राहिली नाही आणि जो पाऊस बी झाला, गारा पडल्या त्याच्यामध्ये. गारांमुळे काय झालेले की कांद्याला पात राहिली नाही आणि त्या गारांमुळे जे उभे गहू होते कापणीला आलेले, ते सुद्धा आडवे झालेले आहे. आता त्याची क्वालिटी खराब होईल आणि तो पडल्यामुळे तो व्यवस्थित सोंगता येणार नाही किंवा तो मशीनमध्ये काढता येणार नाही. त्यामुळं आमची मागणी अशी आहे की जे नुकसान झालेलं आहे, जवळ-जवळ नांदगाव तालुक्यामध्ये 897 हेक्टरवर ते नुकसान झालेली आहे आणि ती खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आमचं म्हणणं हे आहे की अजूनपर्यंत सरकारने कोणतेही आदेश दिले नाही पंचनाम्याचे. त्यासाठी आमची सरकारला विनंती आहे की आपण लवकरात लवकर पंचनाम्याचे आदेश द्यावे आणि जे नुकसान झालेलं आहे, त्याचे पंचनामे करून शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी. एकूणच आपण बघितलं असेल तर वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हा अक्षरशः वैतागलेला आहे। आता त्याचे डोळे लागलेले आहे मायबाप सरकारकडे। तर मायबाप सरकार दे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहे। बबू शेख, न्यूज 18 मराठी, मालेगाव। शिरूर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस झाला आणि शेतकऱ्यांची मोठी तारांबळ झाली। कापणीला आलेल्या पिकांच्या हार्वेस्टिंगसाठी मशीनच्या मागे धावपळ सुरू आहे। तर पावसामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी शेतकरी रात्रीच्या वेळेस सुद्धा जागून गहू काढणी करतायत, असं पाहायला मिळतंय। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पूर्वमोसमी पावसाचा फटका शेतीमालासह वीटभट्टी व्यवसायाला बसलाय। अचानक झालेल्या पावसामुळे वीट व्यावसायिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। नुकसान टाळण्यासाठी वीटभट्ट्यांवर ताडपत्री टाकून झाकण्याची कामगारांची लगबग सुरू आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये शिमला मिरचीला अवकाळी पावसाचा फटका बसलाय। उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये पावसाचे गावचे शेतकरी शरद शिरसाट यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय। वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शिमला मिरची भुईसपाट झाली आहे। शिमला मिरची जमीनदोस्त झाल्यानं आता शेतकऱ्याला लाखो रुपयांचं नुकसान सहन करावं लागतंय। काल अवकाळी पावसामुळे आणि प्रचंड वादळामुळे या शेडनेटचं आणि ह्या शिमला मिरचीचं पूर्णपणे म्हणजे नासाडी झालेली आहे।